साठी अहोरात्र कष्ट करता आणि आज त्या कष्टाचं फळ मिळालं असं वाटतंय. हो नक्कीच. माझी खरी सुरुवात पाटण तालुक्यापासून सुरू झाली. जेव्हा मी पाटण तालुक्याला बेस्ट बॅट्समन घेतला तेव्हापासून मला असं वाटतं की माझा तो कॉन्फिडन्स आला, तेव्हापासून मी वरती खेळायला लागलो आणि माझी बॅट लागली. थँक्यू सो मच प्रवीण नेवगे. अक्षरशः ज्या बॅटरने हा संपूर्ण सामना गाजवला, प्लेअर ऑफ द मॅच. धन्यवाद. पहिलाच बॉल इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. अतुल भालेकर यांच्या पाठमधून मात्र चौकार. पहिलाच बॉल होता, पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार लगावलाय. लॉफ केलंय बॉलला, पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न झालाय. चला नवीन बॉल द्या, लगेच मॅचला सुरुवात करा. बघा वेळेचा निर्बंध आहे. पहिलीच ओव्हर आहे. ओहो बैठक मागच्या पायावरती तोल सांभाळत बॉलला पाठवलंय अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आगळा वेगळा अनोख्या पद्धतीने मात्र फटका पाहायला मिळतोय कॅप्टन 26 यांच्या बॅट मधून. परत एक वेळा षटकार. सलगचे 2 मारलेत. अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये. चांगला टप्पा हाताळावा लागेल. अतुल भालेकर कॅप्टन 26. अकुल टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचतंय 17 या धावसंख्येवरती. 17. सतरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुढचा बॉल सागरचा. तिथे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. 18.
लगेच मॅच आहे लगेच. पंचांचा इशारा व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. +1 आहे. येस, व्हाईट +1. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर, एकच धाव, सिंगल. हो, फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि फलंदाज बाद प्रवीण हारुगडे बॅक टू दी पॅव्हलियन. चला, नवीन बॅटर लगेच पाठवा. दोन षटकार मारले, एक चौकार मारला, दोन सिंगल. काय म्हणते पाणी संपलं, बॉटल पाणी बाटलीच नाही तर इथं सगळं संपलं. तुम्हाला इथे आहे पाणी, बॉटल घेऊन जायला लागेल. खालनं जायला लागेल. आतूरमध्ये येते. हा, आतूरमध्ये आहेत सगळे, आतूरमध्ये आहेत ना. आता प्रवीण आउट झाला. आतूरच्या वैयक्तिक तुला सांगू का, आता विवेक वरपे 16. विवेक आल्याला आक्रमक होतोय. बाहुबली याच्या बॅट मधून मात्र एक उत्तुंग असा षटकार. चांगला बॉल तिथे हाताळलाय. अगदी खोलात टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. परत एक वेळा शरीराचा वेध घेतलाय. चेंडू इथे डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव मात्र जरूर येईल. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त. 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 2 ओव्हर 28. भरतचा पहिलाच बॉल, यॉर्करचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. पहिला बॉल अगदी गोलंदाजी कशा पद्धतीने होतं हे मात्र पाहिलं जाते अतुल भालेकर यांच्या माध्यमातून, आणि त्याचमुळे पहिल्या बॉलवरती सन्मान दिलाय. परत एक वेळेला चांगला बॉल. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. बॅटची खालची कडा लागली. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. फुल टॉस बॉल होता आणि बरोबर यष्ट्यांवरती धडकतोय. ज्युसी फुल टॉस होता. फुल टोल वसूल करता आला नाहीये अतुल यांना.
आणि तिथे बरोबर यष्ट्यांवरती धडकत असताना मात्र हा बॉल अगदी फसवलं या बॉलवरती अतुल यांना. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. अगदी चांगला स्टॉप. एकच धाव. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती 33-0. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल होता आणि ज्यावेळी कॅच घ्यायचा प्रयत्न त्यावेळी बॉल आणि शरीराचा कुठलाही संपर्क झाला नाहीये. एकच धाव. स्ट्राईक आता विवेकडे असेल. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31-31. चला स्पीडअप घ्या टीम येराड संघ. विनंती करेन की आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळेत आपल्याला सामने संपवायचे त्यामुळे थोडंसं घाई करा. लोअर फुल टॉस बॉल होता अलॉंग द अगदी आपण जर पाहायला गेलं तर बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि तिथे आपण जर पाहिलं तर एक धाव. सुशील आलाय शेवटचं अंतिम षटक घेऊन. परत एक वेळा आपण जर पाहायला गेलं तर डी झोन मध्ये मात्र बॉल चाललाय आणि डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येईल.
परत एक वेळा आपण जर पाहायला गेलं तर हा बॉल अगदी बीट करून पाठीमागे चाललाय. इथे इनिंगची होते समाप्ती. पहिला डाव समाप्त झाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 42-43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 43 झालाय, माफ करा 44 पाहिजेत. 43 झाले, 44 धावांचं टार्गेट सेट केलंय. चला बॅटिंग साठी मात्र लगेच तयार राहा येराड टीम. आणि वन साइड जिवाळा लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि आयोजक टीम विनंती करेन की अंपायरला पाणी पोहोचवायचं आहे. हो हो मी बोललो मी दीदीकडे दिली आहे, दीदी देईल मला, मी असं बोललो. क्लोज करतो पहिले क्लोज. टीम येराड संघ बघा, तुमची बॅटिंग आहे, एक्स्ट्रा प्लेयर नाही आहे. फिल्डिंगला होतं त्यावेळेस ठीक आहे, परंतु आता बॅटिंग आहे तर प्लीज एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. येराड टीम बघा, बॉल टाकण्याच्या आधी प्लीज विनंती असेल. येराड टीम बघा, पुन्हा एकदा आवाज देतोय. अतिरिक्त खेळाडू बघा तुमचा पाठवा. बघा पुन्हा एकदा विनंती करतोय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता घ्या. सुशील आणि प्रवीण सलामीची जोडी आली आहे आणि अतुल गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर पायावरती आदळला आणि बॉल पाठीमागे चाललाय. एक धाव मात्र जरूर येते.
मारुळ मारुळ असेल ना मारुळ. ऑफ ट्रॅकर बॉल परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. बीट करून पाठीमागे चाललाय हा बॉल. परत एक वेळ हा बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. परत एक वेळा आपण जर पाहायला गेला तर हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय आणि बीट करून अगदी बॅटला ब्रश झालाय आणि पाठीमागे प्रवीण कुठली चुकी करत नाहीये. चांगला झेल तिथे पकडलाय. लॅपटॉपचं झालं का बरं? काय झालं लॅपटॉपला? कसं बंद कसं? चांगला बॉल आतमध्ये वळणारा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा वेगाने टाकलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त एक आणि एक विकेट मात्र नक्कीच आली आहे. पंधरा बॉल मध्ये आता 43 धावांची गरज. 15 चेंडू 43 करायचे आहेत. चला गती घ्या थोडस. वन साइड. प्रवीणच बरोबर आहे. बॉलर प्रवीण, बॅटर सुशील आणि अजित. आउट कोण झाला मगाशी? प्रवीण. प्रवीण आउट झाला. तू त्याला कोणाला आउट केलं? सुशीलला आउट केले. प्रवीण भाऊ बरोबर आहे. आता प्रवीण यांचा पहिलाच बॉल. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. गाडीचा नंबर पण 6119 आहे. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न संस्कारच्या माध्यमातून मात्र चांगला स्टॉप केला गेलाय. दुसरा धाव्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली.
ओ हेलिकॉप्टर बाहेर काढलाय, लँड होईल का? आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय. एक उत्तुंग असा षटकार येतोय बॅट्समन सुशीलच्या बॅट मधून, हा उत्तुंग षटकार. पंधरा धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव, सिंगल आली आहे. 2 ओव्हर समाप्त आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. 10 चेंडू 28 ची गरज आहे. मॅच बनली आहे. या षटकामध्ये जर धाबा आल्या, 10 चेंडू 28 करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14-14 जरी रन आल्या तरी मॅच बनू शकते आणि ती मॅच बनवावी लागेल. तिसऱ्या षटकासाठी मात्र संस्कारला बोलवलंय. संस्कार येत असताना मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी स्ट्राईक वरती, परंतु आता येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये मात्र 28 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कुठेतरी या षटकामध्ये मी म्हणेन धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अंतिमच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर समीकरण काय राहील हे मात्र पाहायचं आहे. 10 चेंडू आणि 10 बॉल मध्ये आता करायचे आहेत 28 धावा. पहिलाच बॉल बॅटला ब्रश झालाय. टिकल्या स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येईल पहिल्या बॉलवरती. यानंतरची मॅच एका बाजूला विजेता संघ, दुसऱ्या बाजूला जिंती संघ. फटका फसलाय, परंतु पाहावं लागेल बॉल पाठीमागे चाललाय. एक धाव. सातत्याने मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होत आहेत, प्रयत्नांना यश मिळत नाहीये. 8 बॉल आता 26 करायचे आहेत. येणारे 8 चेंडू 26 धावांची अजूनही गरज आहे. ओहो, काय बॉल होता. वेगाने टाकलेला चेंडू, ज्युसी फुल टॉस आणि बरोबर यष्ट्यांवरती धडकतोय. काठी काढलीये, दांडी गेली गुल. ऑफ स्टिकच्या बरोबर सकाळपासून फटका बसलाय. बॉल हवेत आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. सन्माननीय आदरणीय उस्मानजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत.
ओ लॉफ केलं बॉलला आणि पाठवलंय बाहेर, अगदी लॉंग ऑन क्लिअर केलाय. पाच बॉल 18 करायचे आता, म्हणजे 3 मोठे प्रहार करायचे. 5 चेंडू 18ची गरज. 5-18चं समीकरण मात्र जरूर पाहायला मिळतंय. काय घडेल काय बिघडेल, शेवटचं अंतिमचं षटक महत्वाचं षटक आहे. विवेक आलाय आता गोलंदाजीचे शेवटचे अंतिमचे 6 बॉल टाकण्यासाठी. 6 चेंडू 18ची गरज आहे. 5 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. पंचम षटक आहे. पाच बॉल 18 करायचे आहेत. सोडून दिलाय. वाईट +1. असे चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये शेवटच्या मुवमेंटला येऊन. थोडासा आपण जर पाहायला गेलं ना तर लेग स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आणि आता येणारे बॉल 5 आणि 16ची गरज. 5 चेंडू 16 करायचे आहेत. पाच चेंडू 16ची गरज. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल अगदी बॅटच्या वरच्या कडेला लागला आणि त्यानंतर मात्र बॉल पाठीमागे जातोय. तिथे एक धाव मात्र येते. आता येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे आहेत. 15 धावा. 4 चेंडू 15ची गरज. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. मन बनवलं होतं परंतु प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये. परत एक वेळा बीट करून पाठीमागे चालले. आता 3 चेंडू 15ची गरज. 3 चेंडू 15. आता थोडस अवघड परिस्थितीमध्ये. येस अंपायर. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती ऍड होईल. 2 चेंडू 14ची गरज. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. तिथे आपण पाहायला गेलं तर हा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे सामना जिंकलाय वन साइड जिवाळा संघाने. आता ही महत्वपूर्ण मॅच असेल. 2 तुल्यबळ संघातली लढत. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर नवलाई स्पोर्ट जिंकती तर दुसऱ्या बाजूला वन साइड जिवाळा. कॅप्टन या लगेच.
मागचे सगळे दिले उस्मान पाटील या उस्मान पाटील या त्याला जरा बोलायला घ्या हा बोल की हो हो दाजीचं जरा मनोगत घ्या का थांब की घेऊ दे मनोगत चांगलं देऊ की आता आणि आमच्या दोघांबद्दल काय त्याचं काय आमच्या दोघांबद्दल आम्ही परम मित्र आहे दोघं जण त्याच्याबद्दल त्याला काय वाटतं हे कुठून आले हो मनोगत घ्या का तुम्ही चहा कुठून आणला या मॅचचे हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात अतुल दादा यांना. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब चला या टॉस कॅप्टन या प्लीज. दाजी यार दाजी टॉस टाका तुम्ही.